जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 43. हरी पाटील बरोबर पंढरपूरहून परत आल्यानंतर गजानन स्वामींची तब्येत जी बिघडली ती काही केल्या बरी होईना. हे जेव्हा डॉक्टर भाऊ कवरला समजले तेव्हा तो वर्ध्यात होता. भाऊ कवर लहान वयापासूनच गजानन स्वामींचा निस्सीम भक्त होता. गजानन स्वामींची त्याच्यावर कृपा होती. भाऊचा असाध्य फोड गजानन स्वामींनी तीर्थ व अंगारा देऊन बरा केला होता. स्वामींच्या उपचारासाठी काळजीने भाऊ वर्ध्याहून शेगावला आला. त्याने ठरवले की स्वामींची तब्येत पूर्ण बरी झाल्याशिवाय वर्ध्याला परत जायचे नाही. त्याच्या मनातला विचार जाणून गजानन स्वामींनी चमत्कार केला. त्यांचा ताप अचानक उतरू लागला. स्वामींची तब्येत पटकन बरी होते आहे हे पाहून भाऊच्या मनाला शांती झाली आणि तो वर्ध्याला परत गेला. भाऊ परत गेल्यावर लगेचच गजानन स्वामींचा ताप परत आला आणि तसाच राहिला. बाळाभाऊ आणि दुधाहरी बुवा सदैव बरोबर राहून स्वामींची सेवा करत असत. एकदा बाळाभाऊला मध्यरात्री जाग आली. त्याला भास झाला की गजानन स्वामी कोणाशी तरी बोलत आहेत. बाळाभाऊ व दुधाहरी बुवा या दोघांनी नीट ऐकले असता त्यांच्या लक्षात आले की स्वामी विठ्ठलाशी बोलत आहेत. ते विठ्ठलाला म्हणत होते की माझे अवतार कार्य संपले असून आता परत जायची वेळ झाली आहे. मी भाद्रपद पंचमीला परत जाऊ इच्छितो. या प्रसंगाबद्दल विचार करत बाळाभाऊने व दुधाहरी बुवांनी पूर्ण रात्र कशीबशी काढली. पुढच्याच दिवशी गणेश चतुर्थी होती. हरी पाटील, बंकटलाल, विष्णुसा व इतर भक्त गजानन स्वामींचे दर्शन घ्यायला आले. आरती झाल्यानंतर बाळाभाऊने सर्वांना स्वामींचा भाद्रपद पंचमीला देह सोडण्याचा विचार सांगितला. सर्वजण शोकाकुल झाले. पुढे श्रावण मास गेला. स्वामींच्या शरीराला क्षीणता आली. नंतर भाद्रपद मास आला. गणेश चतुर्थीच्या दिवशी गजानन स्वामी भक्तांना म्हणाले की आता गणपती बोलवण्यासाठी मठात या. गणेश पुराणात अशी कथा आहे की चतुर्थीनिमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून त्याला नैवेद्य अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी तो बोलवावा. तो दिवस आज आला आहे. तो साजरा केला पाहिजे. माझ्या पार्थिव देहाला तुम्ही आनंदाने बोलवा. दुःखी अजिबात होऊ नका. तुम्हाला सांभाळण्यासाठी मी इथेच आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आहे की हे वस्त्ररूपी शरीर बदलणे अटळ आहे. चतुर्थीचा पूर्ण दिवस गजानन स्वामींनी आनंदात घालवला. स्वामींनी बाळाभाऊला हाताला धरून आपल्या आसनावर बसवले आणि म्हणाले, मी गेलो असे मानू नका. भक्तीत अंतर करू नका. मला कधीही विसरू नका. तुमच्या मदतीला मी इथेच आहे. हे शेवटचे संभाषण करून गजानन स्वामींनी योगक्रियेने प्राण रोखून आपले मस्तकी ठेवला. तो भाद्रपद शुद्ध पंचमीचा दिवस होता. वार गुरुवार होता. वेळ दिवसाची होती आणि साल इसवी सन 1910 होते. जय गजानन असा उच्चार करून गजानन महाराजांनी प्राण रोखून धरला आणि ते सच्चिदानंदी लीन झाले. त्यांच्या देहाचे चलनवलन पूर्णपणे थांबले. गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. गजानन महाराज शेगावमध्ये समाधिस्थ झाले. ही बातमी सगळीकडे पसरली. लोक हळहळू लागले. लोकांना अनावर दुःख झाले की आज आपल्यातला साक्षात्कारी गेला. चालता बोलता श्रीहरी गेला. दीनजनांचा कैवारी गेला. आमचा विसावा, आमचा सौख्य ठेवा गेला. कालरूपी वाऱ्याने हा ज्ञानदिवा विझवला. हे समर्था, आता आम्हाला कोण त्राता? हे पुण्यवंता, आम्हाला एवढ्या लवकर सोडून का गेलात? लोक असा शोक करू लागले. हरी पाटील, मार्तंड पाटील, बंकटलाल, विष्णुसा, ताराचंद प्रेमळ, श्रीपतराव कुलकर्णी असे स्वामींचे भक्त मठात जमले. सर्वांनी मिळून ठरवले की आज पंचमीचा दिवस आहे. आज स्वामींना समाधी देऊ नये.
लोकांना स्वामींचे दर्शन होऊ दे. कारण आता यापुढे स्वामींच्या मूर्तीचे दर्शन होणार नाही. म्हणून आपण सूर्य अस्ताला जाईपर्यंत वाट पाहू. ज्यांच्या नशिबी दर्शनाचा योग असेल त्यांना दर्शन घडेल. मग ही बातमी सगळीकडे पाठवली. डोणगावचा एक विद्वान गोविंद शास्त्री लोकांना म्हणाले की महाराजांच्या आवडत्या भक्तांनी दर्शन घेईपर्यंत ते आपले प्राण आपल्या मस्तकात रोखून ठेवतील. याची प्रचिती पाहायची असल्यास स्वामींच्या मस्तकावर लोणी ठेवून पाहूया. मग लोकांनी स्वामींच्या मस्तकावर लोणी ठेवताच मस्तकात असलेल्या किंचित उष्णतेमुळे लोणी पागळू लागले. गजानन स्वामींनी योगशास्त्राच्या बलाने आपले प्राण मस्तकात रोखून धरले होते. मग गोविंद शास्त्री म्हणाले, आपल्या बलाने स्वामी एक दिवसच काय पण वर्षभरही आपले प्राण रोखून ठेवू शकतील. पण आता गजानन स्वामींच्या सर्व आवडत्या भक्तांचे दर्शन झाले आहे. तेव्हा आता आपण स्वामींना समाधी देऊया. ते सर्वांना मान्य झाले. मग लोकांनी मोठ्या भक्तिभावाने गजानन स्वामींपुढे भजन मांडले. हजारो लोक जमा झाले. दूर असलेल्या भक्तांच्या स्वप्नात जाऊन गजानन स्वामींनी आपल्या समाधीची गोष्ट कळवली. ऋषी पंचमीला गजानन स्वामींचे दर्शन घ्यायला अपार लोक जमले. अनेक दिंड्या आल्या. स्त्रियांनी रस्त्यांवर सडे घातले. नाना प्रकारच्या रांगोळ्या घातल्या. शेगावमध्ये मोठा दीपोत्सव झाला. गजानन स्वामींची मूर्ती रथात ठेवून शेगावात रात्रभर मिरवणूक काढली. वाद्यांचे नाना प्रकार होते. अपार दिंड्या विठ्ठलाचा नामगजर करत होत्या. भक्तगण तुळशी, बुक्का, फुले उधळत होते. श्री गजानन महाराजांची मूर्ती फुलांखाली झाकून गेली होती. लोक पेढे, बर्फी, खिरापती वाटत होते. कित्येकांनी महाराजांच्या रथावर पैसे उधळले. अशा प्रकारे मिरवणूक रात्रभर शेगावात फिरली आणि सूर्योदय होताच मठात परत आली. नंतर महाराजांची मूर्ती समाधीच्या जागेवर ठेवून त्यावर रुद्राभिषेक केला. पंचोपचार पूजा करून मग आरती केली. अखेर भक्तांनी गजानन महाराजांच्या नावाचा नामगजर केला. जय जय अवलिया गजानना, हे नरधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परात परा जगतपते. असे भजन म्हणून शास्त्राप्रमाणे स्वामींची मूर्ती आसनावर उत्तराभिमुख ठेवली. अवघ्यांनी जय स्वामी गजानन असा घोष करून महाराजांचे अखेरचे दर्शन घेतले. मीठ, अर्गजा, अबीर इत्यादी भरून समाधीचे दार शिळा लावून बंद केले. समाधीसमोर 10 दिवसांपर्यंत समाराधना चालली होती. असंख्य लोक गजानन महाराजांचा प्रसाद घेऊन गेले. अशा तऱ्हेने संत श्री गजानन महाराज शेगावमध्ये समाधीस्थ झाले. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.